नमस्कार, मी शिल्पास किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। तुम्ही बघू शकता, तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत आहे हे आहे टमाटर, पुदिना आणि हे मिरची चटणी बनवत आहे पुदिना आणि टमाटरची। तर त्यासाठी घेतलेला आहे इथे एक मुठ्ठीभर पुदिना, याला छान स्वच्छ धुवून घेतलं होतं। त्यासोबतच घेतलेलं आहे कोथिंबीर, हे पण एक मुठ्ठीभर आहे, म्हणजेच एक कटोरीभर आहे, त्याला पण स्वच्छ धुवून घेतलं आहे। इथे आहे टमाटर, हिरवी मिरची आणि लसूण। तर मी ही अशा पद्धतीने टमाटर पुदिन्याची चटणी करत आहे। पुदिन्याची चटणी ही खूप प्रकारे बनते, कोणी साखर टाकतं, कोणी जिरा, पण मी याच्यामध्ये थोडीशी साखर नाही टाकत आहे, फक्त जिरा टाकणार आहे। तर तुम्ही बघू शकता, याला छान असं मी कट करून घेतलेलं आहे। आता आपण या मिक्सर भांड्यात याला चटणी करू। बघू शकता, छान मिक्सरच्या भांड्यात आपल्याला हे सर्व प्रकार घेतलेला आहे, हिरवी मिरची, कोथिंबीर, लसूण आणि टमाटर, पुदिना। तर याला छान असं मिक्सरमध्ये घेऊन याला चवीपुरतं टाकायचं आहे मीठ, आणि सोबत टाकायचं आहे थोडासा जिरा। जिरा ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडलं तर टाका, नाही टाकलं तरीही चालतो। आता याला छान असं आपण फिरून घेणार आहे मिक्सरमध्ये। तुम्ही बघू शकता किती सुंदर अशी आपली ही चटणी तयार आहे। तुम्ही याला पराठे पोळी सोबत बी खाऊ शकता, सँडविच कटलेट बरोबर बी खाऊ शकता। ती खूप छान आणि खूप टेस्टी ही चटणी बनते। तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि मला पण सांगा माझी ही चटणी तुम्हाला कशी वाटली ते। तर कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राइबर करा, शिल्पास किचनला लाईक करा।